नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर आज आपण 1 लिटर दुधाच्या साईपासून तूप कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 5 दिवसाची साई डब्यामध्ये टाकली होती आणि त्यामध्ये थोडंसं दही टाकून रात्रभर ठेवून सकाळी आपल्याला त्याचं लोणी बनवायचं आहे. तर तेही आपल्याला जास्त भांडी खरकटी न करता बनवायचं आहे. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला ही साय टाकून घ्यायची आहे. तर इथे डब्यामधली सगळी साय मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर इथे मी डब्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. अजून थोडंसं पाणी टाकू, लागेल तसं थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला लोणी बनवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, छान असं आपलं लोणी दिसत आहे आणि ताकसुद्धा वेगळं झालेलं आहे. अगदी 2 मिनटामध्ये आपलं लोणी इथे तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. लोणी बनवण्यासाठी आपल्याला इथे मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे. तर आता आपलं लोणी तयार झालेलं आहे. एका पातेल्यामध्ये लोणी आणि ताक काढून घेऊ. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपचे ऑप्शन आल्यास हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या. तर इथे मी पातेल्यामध्ये लोणी काढून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं लोणी आपल्याला चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. तर इथे मी लोणी सगळं काढून घेतलेलं आहे. आता यामधलं ताकसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं किती लोणी बनलेलं आहे. तुम्ही पाहू शकता 5 दिवसाची साय होती, त्याचं एवढं लोणी मी बनवलेलं आहे. तर हाताच्या मदतीनं ताकामधलं लोणी काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हातावर आपल्याला थोडासा गोळा हा झेलून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामधलं एक्स्ट्रा जे ताक असेल ते सुद्धा ताक निघून जाईल. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला लोण्याचा गोळा हा झेलून त्यामधलं ताक काढून घ्यायचं आहे. तर छान असा आपला लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. अशा प्रकारे जर तुम्ही लोणी बनवलं तर 1 लिटर दुधापासून तुम्ही महिन्याला 1 किलो तूप बनवू शकता. छान असं आपलं इथे लोणी तयार झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यालासुद्धा थोडंसं लोणी लागलेलं आहे. आता त्यामध्ये आपण ताक टाकू आणि पुन्हा मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊ. फिरून घेतल्यामुळे मिक्सरचं भांडंसुद्धा आपलं स्वच्छ होतं आणि ताकसुद्धा आपल्याला छान असं पिण्यासारखं राहतं. कारण यामध्ये थोडंसं लोणी असेल तर ताक छान लागतं. आता आपण हे मिक्सरचं भांडं मिक्सरला लावून थोडंसं फिरवून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरचं भांड्याचं जे लोणी होतं ते निघून गेलेलं आहे आणि स्वच्छ असं आपलं भांडं झालेलं आहे आणि ताक आहे त्यामध्ये सुद्धा थोडंसं आपल्याला लोणी आहे, जेणेकरून हे ताकसुद्धा वायाला जाणार नाही. तुम्ही जेवताना हे ताक जेवणाबरोबर प्यायला घेतलं तरीही चालतं. छान असं आपलं घट्ट ताक तयार झालेलं आहे. आता आपण इथे मी पातेल्यामध्ये लोण्याचा गोळा टाकलेला आहे. आता आपण तूप तयार करून घेऊ. तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला हा लोण्याचा गोळा धुवून घ्यायचा आहे. धुवून घेण्याऐवजी तुम्ही जर 5 मिनटं हे असंच ठेवलं तरीही चालतं. तर मी 5 मिनटं ठेवलं होतं आणि त्यानंतर आता मी गॅसवर पातेलं मांडलेलं आहे. थोडासा लोण्याचा गोळा इथे वितळलेला दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. तर 2-3 मिनटाला आपल्याला पातेले थोडंसं हलवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण आपला लोण्याचा गोळा वितळलेला आहे. इथे आता अर्धवट आपलं तूप तयार झालेलं आहे. अजून आपल्याला थोडा वेळ तूप कढवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर पांढरा कलर आवडत असेल तर जास्त वेळ ठेवू नका. मी इथे थोडंसं, मला पांढरा कलर आवडत नाही तुपाचा, त्यामुळे मी थोडंसं तूप पातेलं थोडंसं जळेपर्यंत ठेवणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं तूप इथे आता कढलेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता छान असं तयार आपलं तूप झालेलं आहे.
आता हे तूप थंड झाल्यावरच आपल्याला डब्यामध्ये किंवा तुम्ही भरणीमध्ये ठेवत असाल तर त्यामध्ये आपल्याला गाळून टाकायचं आहे. इथे तुम्ही तूप काढताना थोडेसे तुळशीचे पानं टाकले, तुम्हाला आवडत असल्यास टाकले तरीही चालतात. तर इथे तूप आता थंड झाल्यावर मी डब्यामध्ये गाळून घेतलेलं आहे. तुम्ही कलरसुद्धा पाहू शकता, छान असा तुपाला कलर आलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता माझं एका महिन्यामध्ये 1 किलो तूप तयार झालेलं आहे. कारण हा डब्बा 2 किलोचा आहे. अर्धा डब्बा तयार झालेला आहे आणि अर्धा डब्बा मी तोसुद्धा पूर्ण करणार आहे. तर छान असा आपलं 1 किलो तूप तयार झालेलं आहे आणि छान असा कलरसुद्धा आलेला आहे. इथे तुम्ही घट्ट झाल्यानंतरसुद्धा पाहू शकता. चला तर पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.